मेरा विरक्ती माळन घालीची. पाप पुन्हा ओवी नोट करून घ्या, पाठ करून घ्या. कोणाला साक्षात्कार येतो? मागे सगळं सांगितलं. 13 यज्ञ करणारे आणि ब्रह्मोह शिवोहम अजरोहम हे सगळ्या मंत्रांचा ज्यानी मंत्रोपदेश ऐकला आणि साक्षात्काराला प्रत्यक्ष आत्मा दिसला ते अमर झाले, ते ब्रह्मत्वाला पावले. बाकीच्याला एरा विरक्ती माळन घालीची. या मनुष्य जन्माला येऊन ज्यांना संयमाग्नीची सेवा घडत नाही, जया संयमाग्नीची सेवा न घडेची. जे योग यागन करीतीची जन्मले साते. 2 ओव्यांचं मिळून पूर्ण आहे. पण ज्या लोकांना विरक्तीचा अनुभव आलेला नाही ते या कॅटेगरीत कुठलेच संत येऊ शकत नाही. हे त्या संतांकरतायत की ज्यांना आपण संत म्हणतो, त्या भक्तांकरताय ज्याला आपण भक्त म्हणतो. 8 टाकली पुन्हा मागच्या ओवीची रेफरन्स, उगीच चूक वाटेल म्हणून. एरा विरक्ती माळन घालीची. ज्यांना विरक्तीनी माळ घातलेली नाही. विरक्ती रक्तातला रक्तभाव ज्यांचा गेलाय. विरक्ती देवतेनी ज्यांना माळ घातली नाही. विरक्तीची माळ असावी लागते. म्हणजे तम ज्यांच्या रक्तातून गेलाय, रज ज्यांच्या रक्तातून गेलाय आणि सत्वभाव शेवटी उरलेला आहे. रक्त काढा, काचेच्या स्लेटवर ठेवा. काळा भाग जितका वाळल्यानंतर दिसेल उजेडामध्ये तितकी आपण तमोगुणी, लाल भाग दिसेल तितकी आपण रजोगुणी. आजकाल हार्ट अटॅक आहे, बीपी आहे, काळा भागच जास्त आहे. डायबिटीस आहे, काळा भाग जास्त आहे, त्याला तपासायची गरज नाही. जाड रक्त आहे, जाड रक्त म्हणजे काळा भाग. क्लॉट्स, सॉर्बिट्रेट गोळ्या घ्याव्या लागतात. आजकाल नवीन नवीन निघाल्यात पुन्हा. उघड आहे, जडत्व आहे. कशा ओळखाव? गोळ्याची गोळी गिळतो सन. त्यानंतर काय म्हटलंय? विरक्ती विगतः रक्तभावा. रक्तातून रक्तभाव गेला. कोणता? तमभाव आणि रजभाग. कसा गेला? म्हणून त्यांना देहशुद्धीकरणाचे प्रयोग करून आणि पुन्हा ते वाईट देह पुन्हा होणार नाही, रक्त पुन्हा दूषित होणार नाही याचं पथ्य पाळून सारखा साधनेमध्ये जर रत असेल तर शुद्ध सत्वाचा रंग प्रगटतो, भगवा रंग प्रगटतो, भगवान बनण्याची पात्रता येते. त्यावेळेस विरक्तीने माळ घातली म्हणून समजा. रक्तात तसा रंग आला की विरक्तीने माळ घातली. हे फक्त मोदीजी महाराजांनी आपल्याला दिलेला धडा आहे. अजून जगात माहिती नाही. स्पष्टपणे सांगतो, विरक्ती कशी येते जगात माहिती नाही, कुठल्याही धर्मात नाही. जया संयमाग्नीची सेवा न घडेची. संयमाग्नीची सेवा ज्यांना घडत नाही. संयमाग्नी पुन्हा शब्द वापरलाय. यज्ञ, संयमाग्नीचा यज्ञ. संयमाग्नी प्रत्येक इंद्रियाला रेस्ट्रिक्शन. 2 प्रकारचे आलेला विषय डिटेल झालेला आहे. 4च वाक्यात सांगतो. संयमाग्नी. संयम कशाला म्हणतात? इंद्रिय संयम 2 प्रकारांनी होतो, 3 प्रकारांनी होतो असं सांगितलंय, पण सध्या 2 सांगतो. एक प्रकार असा, लिमिटेड खायचं, खाण्याकरता नाही जगायचं, जगण्याकरता खायचं म्हणजे संयम. काही लोक खाण्याकरता जगतात, मग कितीही खातात. काय केलंय? वांग्याचं भरीत. मग येऊ का तुमच्या घरी खायला? हे खाण्याकरता जगतात.
आज काय केलंय तुमच्या घरी? पुरणपोळ्या. मग येऊ या. संयम, इंद्रिय संयम. अरे जो मिला. गरम गरम पोळ्या नाहीत का तुमच्याकडे? नाहीत. थंड आहेत. नाही, मला आवडत नाही. संयम. खाण्याकरता जगत नाहीत, देह धारण करायचंय म्हणून खातात. खाण्याकरता जगत नाहीत, जगण्याकरता खातात. जगण्याकरता खातात ते इंद्रिय संयमी असतात. लिमिटेड. पिक्चर किती पाहावा, चालावं किती, जागरण किती व्हावं, खावं कसं, किती खावं, चर्वण तर्पणनी खावं म्हणजे किती खावं, काय खावं, ऑल लिमिटेशन्स. नाही तर दिसायला बस 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 खाऊन टाकलं. नाही, आवरतच नाही मोह. नाही, शपथच घातली. खाच म्हणलं खाऊन घेतलं. मग त्यांनी शपथ घातली, समजा साधना करा रात्रभर. मग का करत नाहीत आपण? आपल्याला ते नाही आवडत. साधना करतो म्हणला का? नाही, पण शपथ खाल्ली की तुम्हाला माझी शपथ आहे, खा. 4 पोळ्या खाऊन टाकते ते. साधना करा म्हटलं की नाही. इंद्रिय संयमी नाहीत. जिभेचे जे चोचले, इंद्रियांचे जे लाड पुरवतात ते संयमी नाहीत. इंद्रियांचं केव्हाही बंद होऊ शकतं. एका क्षणात लात मारू शकतो तो इंद्रियांच्या विषयांना, त्या इंद्रिय सुखाला, आणि केव्हाही तो रेडी असतो साधने करता. आळंदी चलायचं. तानाजी निघाले, घरचं लग्न निघालेलं आहे. तानाजी मालुसरे घरचं लग्न निघालंय. पत्रिका द्यायला गेलेत शिवांना. शिवाजी म्हणतात, तानाजी कोंढाणा जिंकायचा आहे म्हणे. आधी जिंकायचं नाही म्हणले. रायबाचं लग्न होऊ द्या मुलाचं, नाही म्हणले. आधी कोंढाण्याचं लग्न, मग रायबाचं लग्न. निघाले. याला म्हणतात ध्येयवाद. आणि त्याच्यात कटले. आणि मग शिवाजी म्हणतात, गड आला पण सिंह गेला. सिंह निघून गेला, रायबाचं लग्न नाही पाहिलं. केव्हाही एका क्षणात लात मारायची. किती उपभोगाची साधनं पडलेली आहेत, पण साधना करायची आठवलेलं पाहिजे. नाही तर धपाटे आठवायलेत, गुलाबजामू आठवायलेत, सगळं आठवायले. इंद्रिय संयम नाही. एका क्षणात सोडता आलं पाहिजे, एका क्षणात धरता आलं पाहिजे, एका क्षणात साधना करायची. अरे अहोभाग्य आहे. मी आज काही आकडे काढलेत, कधीतरी सांगेल. 8680 तास तुम्हाला वर्षाला भगवंतानी दिलेत. एका दिवसाला 24 तास. तसं 8690 आहेत काहीतरी. 8690 तास तुम्हाला मिळालेत. किती मागतोय देव तुमच्याकडनं? अपेक्षा किती करतोय? तुमच्याच करता करतोय, त्याच्याकरता नाही. अच्छा, त्याला हवेत कामी. तुम्हाला तुमचे तास, आळंदीचे 3 शिबिर आणि पुणेकरांना, मी आकडे काढलेत पण आता नाही माझ्या लक्षात, जे येईल ते सांगतोय. पुणेकरांसाठी रविवारचे 5 तास आणि 3 शिबिरांचे तास, आणि असे मिळाले तर जवळपास 390 तास होतात. आणि परभणी शिबिर चुकून आलेच 15 दिवस आणि नवरात्रा, तर अजून 400 तास. असं मिळून टोटल 800 तास फक्त जातात. किती? 8700 तासामधून 800 तास सगळे शिबिर अटेंड केले. हार्डली 10%. द्यायचं का 60? नाही ना, 800 10 88, बरोबर आहे. 10% भाग फक्त आपल्याला आपला द्यायचा आहे. 90% समाज, राष्ट्र, देश, विश्व, घर, बायको, सगळं. 90% त्यांना, 10% आपल्याला. एवढंही नको. आणि घरची साधना ती तुमची काय मिळेल ती. परभणीच्या साधकांना
देखील तेवढेच तास तेही काढलेत मी. त्यांनाही 890 तास ज्ञानेश्वरी सहित, शुक्रवार सहित आणि सगळं शिबिरासहित 890 तास. 10% फक्त द्यायचं. त्याच्यातही आम्हाला वेळ नाही. मग तो पाहतो मला वेळ आहे का तुमच्यासाठी. किती मागितलं त्याच्यात आम्हाला कधी वेळ नसतो. एरा अशा लोकांना एरा विरक्ती माळन घालीची, यांच्या बापालाही विरक्ती येत नाही. जया संयमाग्नीची सेवा न घडेची, आम्हाला वेळ नाही म्हणणं संयमाग्नीची सेवा नाही. इंद्रिय बेशूट आहेत, इंद्रिय विषय सुखाकरता ललचावलेले आहेत आणि व्यवहारात इतके रमलेले आहेत, आम्हाला वेळच नाही. काय करावं. तुम्हाला माहिती आहे आमची परिस्थिती. आता काय माहिती आहे आम्हाला, कोणाला माहिती. ये यांच्या बापालाही विरक्ती येत नाही आणि संयमाग्नीची सेवा यांच्या हातून घडू शकत नाही. संयमाग्नीची सेवा देखील एक प्रकारची सेवा आहे बरं. इंद्रियांना लगाम घालणं घोड्यासारखे. आणि दुसरं, इंद्रियांना भोग द्यायचा आहे पण आसक्ती ठेवायची नाही. ही संयमाग्नीची सेवा आहे. आसक्ती नाही ठेवायची. जे योग यागन करीतची जन्मले सते, जे योग यागन करीतीची. काल डॉक्टर भंडारे, सुजाता भंडारे, काल लग्नाला आम्ही जाऊन आलो. त्यांनी लग्न एका याच्यात केलं. त्याचं पहिलं कारण सगळ्यात काही असेल तर जे मे महिना तीर्थयात्रेला जायचं ते थांबू नये. तिथी अशी काढली सोमवार जाऊ नये. सोमवार आता गेला म्हणा, आता गावी गेलेत. सत्यनारायण करायचं आणि ताबडतोब आळंदीला निघायचं. जे देसाई मोरेनी जिंतूरच्या घरी लग्न झालं, मला वाटतं त्याच दिवशी का दुसऱ्या दिवशी निघाले. म्हणलं आता तुम्ही थांबा, दूधवाले येतील, कॅटरिंगवाले येतील, दुकानदार येतील पैसे मागायला. नाही म्हणले, मी येतो. ताबडतोब आळंदी. केव्हाही सोडता आलं पाहिजे एका क्षणात. नाहीतर एरा विरक्ती माळन घालीची. आम्ही चिरून तर्पण करायला पण अनुभव येईन. एरा नाही मग घालणार ती माळ. विरक्ती माळन घाली आणि बसतोच ना 10-10 मिनिटं साधनेला. जया संयमाग्नीची सेवा न घडेची. नाही ती देवता तुम्हाला चर्वण तर्पण करू देणार, नाही ती देवता इंद्रियावर ते कंट्रोल करू देणार. नाही मिळत देवतेचा आशीर्वाद. जे योग याग न करीतीची जन्मले साते. पा योग याग शब्द पुन्हा वापरलाय. योगही करीत नाहीत आणि वरचे 13 यज्ञही करत नाहीत, आत्मयज्ञ. योगामधले हे आत्मयज्ञ जे करीत नाही त्यांना विरक्ती माळ घालीत नाही, त्यांना संयमाग्नी नाही आणि म्हणून पुढचं भजन नाही आणि पुढचं आत्मदर्शन नाही, ब्रह्मोह मंत्र नाही आणि ब्रह्मसाक्षात्कार नाही. ब्रह्मीभूत काय, ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. हे कीर्तने हो ब्रह्मो मंत्र जे आपोआप उच्चारलं जातं. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. काय तुकोबांच्या अभंगाचे अर्थ आहेत. वाह. पुढची ओवी. जयाचे ऐहिक धड नाही, जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परर्थ पुससी काही. म्हणून असो हे गोठी वाई पंडुकुमरा. जयाचे ऐहिक धड नाही. ज्यांच्या या लोकातील प्रपंच चांगला नाही, परमार्थमय नाही, त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला पुसतोस. म्हणून अर्जुना ती गोष्ट बोलणे व्यर्थ आहे.
जयाचे ऐहिक धड नाही. ज्यावेळेस साहित्य संमेलन होतात ना, त्यावेळेस काही साहित्यकार कुठलाही अभ्यास संत वाङ्मयाचा न करता संत वाङ्मयावर टीका करतात. वाईट वाटतं. मी अटेंड करतो, मला शोकच आहे. संगीत संमेलन असो, साहित्य असो, काही असो, कीर्तन असो, कुठेही अटेंड करतो. आपलं काय बिघडलो ऐकायला? साहित्य संमेलन म्हणतात संतांनी माती केली म्हणले मानवी जीवनाची. टाळ कुठे बनवले, विरक्त बनवले, वैराग्यवान बनवले आणि संसार त्यांचा मातीत गेला. त्यांना कर्तव्य कर्म शिकवले नाही, वाऱ्या शिकवल्या पंढरीच्या. ओवी जयाचे ऐहिक धड नाही. आज एक कीर्तनकार खेड्यामधून सांगताना दिसतात, प्रवचन करताना दिसतात, संसारात रममान जास्त होऊ नका, सोडा आणि इकडे सगळं करा. कोणी संसार सोडायला सांगितला? ह्या कीर्तनकारांनी सांगितलं म्हणून तुम्ही सोडणार का? ह्या तथाकथित महाराज लोकांनी सांगितलं म्हणून तुम्ही सोडणार का? कुठल्या संतांनी संसार सोडायला सांगितलं आहे? आसक्ती ठेवू नका म्हणजे संसार सोडा असं नाही. फळाचा उपभोग घेऊ नका नाही म्हटलंय, आसक्त राहू नका. मुलीवर प्रेम करा, मुलावर प्रेम करा, आसक्ती नको. दुःख होऊ नये. आसक्ती म्हणजे एखाद्या वेळेस तुमच्या मनासारखं नाही झालं, दुःख निर्माण होऊ नये, याला म्हणतात आसक्ती. नाही मिळालं फळ, रडू नका, बोंब मारू नका. मुलगी चालली, सासरी बसली रडत, हो हो हो, अरे मी पाहत असतो, का झालं? मुलगी सासरी चालली, जातच असते, हे हे पण रडू येतं. आसक्ती आहे. म्हणजे तिलाही रडवायचं पुढे, ती रडत गेली पाहिजे. आजकालच्या पोरी जात नाही, ती गोष्ट वेगळी. घरी त्रास असेल तर रडती. मात्र आजकालच्या पोरगी रडायला लागल्या की समजायचं घरचा त्रास तिकडचा आहे, बाकी काही नाही, तोपर्यंत रडत नाही. आसक्ती नको, चिटकून राहू नका. आणि ज्या वेळेस तुम्हाला हे करायचं आहे संसार, त्याच वेळेस आणि लगेच अध्यात्माची वेळ झाली, ज्ञानेश्वरीची वेळ झाली, एका खडाक बंद, चाललो मी ज्ञानेश्वरीला, चाललो मी साधनेला. भगवान सगळं वर नोटिंग घेतो. नाही 1 तास उशिरा, नो, 1 मिनिट उशिरा नाही. भगवंतानी तुमचा कुठलाही मिनिट कमी केलेला नाही. तुम्ही भगवंतासाठीचे सगळे घंटेचे घंटे, दिवसाची दिवस कमी आहेत. लक्षात घ्या. त्याला म्हणतात संसारात तुम्ही आसक्त नाही. आणि म्हणून संसार करू नका असं नाही, आसक्त राहू नका, पण संसार धड झाला पाहिजे हेही म्हटलेलं आहे. कोणी म्हणेल तुकारामांचा नव्हता, काही प्रसंग दाखवायचे होते म्हणून तसा केला. ईश्वरांना काही संतांना भोग द्यायचे असतात त्याच्या पूर्वजन्माचे, म्हणून त्याला तसंच ठेवतात ते, की लोकांना त्याच्यावरून हे वाटचाल लागावी. प्रत्येक संतांना त्रास झालाय. देवभक्ता लागी करुणी दी संसार, अंगे सारा वार करुणी ठेवी. हा अभंग आणि ही ओवी याच्यामधला फरक जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत समजणार नाही. तुकाराम म्हणतात देवभक्ता लागी करुणे दी संसार, अंगे सारा वार करुणी ठेवी. सारा वार म्हणजे काय माहिती आहे का? ओरिजिनल हा घेऊन आला असेल. काही लोकांना सुंदर वस्तू आवडतात. बाप्पासाहेबांनी शेखरला इंजिनिअरिंग कॉलेजला त्या काळात फार मोठी किंमत होती. 70चा काळ.
हे बघ मी सांगतो त्या मुलीशी लग्न कर, पाहिलंही नाही, ऑल राईट म्हणले करतो. नाही तुम्हाला काय कळतं, मीच पाहणार. हा 4 पाहिल, 5वी पुन्हा पजल होईल. पहिली आठवत नाही, 4 पोरी पाहिल्यानंतर 4थी पाहिली की पहिली आठवत नाही, पुन्हा म्हणतं मला पहिली पाहिजे. मग दुसरी, मग पुन्हा मित्राला घेऊन जातो, कोणती करू? मग कशाला गेला होता मारायला? कोणती करू बरं तुम्ही सांगा बरं, पहिली करू का तिसरी करू, 4थी करू का कोणती करू? म्हणजे सौंदर्य मनामध्ये घेऊन आला असेल की हा मुलीमध्ये अडकला नसेल, हा बायकोमध्ये अडकणार असेल, आपण याच्या हातनं चांगलं कार्य असेल तर भद्दी बायको देतो ईश्वर. तुकारामांनी त्या अभंगात सांगितलंय, तू मला बायको कर्कशा दिली, छान केलंस रे, चांगली सुंदर दिली असती आणि गोड बोलणारी दिली असती तर अडकून पडलो असतो संसारात, तिच्या मागच गेला असता, ती पुढे हे मागे. देव आठवलाच नसता. संसारातले दुःखांचे चटके बसले की देव आठवतो. जी माणसं सुखासीन असतात, सुखाला झपाटलेली असतात, जी माणसं सुखात रममाण होणारी असतात, संसारात गुंतणारी असतात, त्या लोकांना ईश्वर हातून जर चांगलं कार्य घ्यायचं असेल तर फटके मारतो, ती वस्तूच नष्ट करतो. टी व्हीमध्ये अडकायला, कोणतं? स्टार TV, स्टार प्लस, कोणकोणते शो आहेत, आणि त्याच्यात जर फार अडकायला लागला एखाद दिवशी ते पोरगं टीव्हीच फोडून टाकतं. जाओ, गेलं टी व्ही. म्हणजे असं ईश्वर दणके देतो, ती वस्तू नष्ट करतो. तुमची आसक्ती याच्यात अडकायला का? अंगे सारा वार करुणी ठेवी, जी वस्तू आवडते ती तुमच्यापासून दूर नेतो आणि जी वस्तू नको वाटते ती आणून बसवतो. बायको वाईट चांगली नाही, ती वाईट आणून बसवतो, बस तोंड पाहत. लक्षात घ्या, देवभक्ता लागी करुणेदी संसार, अंगे सारा वार करुणी. आणि ह्या परिस्थितीत कसा वागतो याची टेस्ट घेतो, कारण देव परीक्षा घेतो. बरं, कुठल्याही संताला बिना परीक्षेचं काही मिळालं नाही, बिना फटक्याचंही काही मिळालं नाही. आपल्यालाच वाटतं नको, सटके नको, फटके नको, नाही होत. हा सगळा पसारा याच्याकरता मारण्यात येतो. तुम्हाला किती तापवायचं आहे, तापून तापून तो एक एक वस्तू देतो तुम्हाला, असाईन करतो. परफेक्ट झाले, आता तुम्ही गुंतत नाही, मग सिद्ध्या द्यायला सुरुवात करतो. सिद्ध्याच्या वेळेस मी सगळा प्रकार सांगितला. इथे ज्ञानेश्वर महाराज संसार सोडायला सांगत नाहीत. भगवान महावीरांसारखं लगेच जा सांगत नाहीत, बुद्धांसारखं सांगत नाहीत, लग्न करा म्हणत नाहीत, संसार काय विरागी व्हा म्हणत नाही, संन्यास घ्या म्हणत नाही. आणि भगवान ज्ञानेश्वर सांगतायत, हेच भगवान गोपालकृष्णांचे वाक्य आहेत. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, सध्याचा संन्यासाचा मार्ग आउटडेटेड आहे. 5000 वर्षापूर्वी भगवंतानी कायदा काढला आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी सूक्ष्म रीतीने झाली पाहिजे. आणि म्हणून बुद्धांना ज्या वेळेस बायकोनी प्रश्न विचारला, का हो 6 वर्ष तुम्ही मला सोडून गेले, मी क्षत्रिय कन्या आहे, घरी साधना झाली नसती का बंगल्यात, राजवाड्यात? म्हणे झाली असती. मग का गेले? त्यावेळेस समजलं नाही, पण तिथे गेल्यानंतर कळालं की घरी देखील झाली असती. लक्षात घ्या, घरी देखील झाली असती, तिथे गेल्यावर कळालं, कबूल केलं. गौतम बुद्धांनी कबूल केलं. वनातच व्हायला पाहिजे असं नाही.
कोणाची व्हायला पाहिजे? ज्याला घरात जमत नाही. घरात बायको चिवचू चिवचू ट्याट्या पोपो असं असेल तर ठीक आहे, बाहेर त्यांच्यासाठी सांगितलं, ठीक आहे. बाप्पासाहेब तर म्हणत होते 1000 बँड वाजले पाहिजेत आणि रस्त्यावर बसून साधना केली पाहिजे. किती आपल्याला तर वाटतं चिकून वाजलं की आपलं, कारण आपण सगळे कावळेच आहेत, साधक नाहीच आहेत. काही जरी झालं की चटकन हे होते, एरवी जाग येणार नाही झोप लागली की. पण साधनेत चुईकून असं जरी झालं तर असं होतं. म्हणून भक्त नाही तर सगळे कावळे. म्हणून इथे बुद्धांनी कबूल केलं, सगळ्यांनी कबूल केलं. अरे ज्या वेळेस हे जंगलात होते, समाधी सुख एकदा मिळालं, आनंदाचा डोह मिळाला, परमानंद आत्मानंद ब्रह्मानंद एकदा प्राप्त झाला, तो आनंद वाटण्याकरता पुन्हा जंगलात थांबले नाहीत, नगरामध्ये पळाले. लक्षात घ्या, कारण एवढं महासुख आता एकांतात भोगण्यासाठी नाही, हे ज्यावेळेस कळालं, कुठे आले ते? त्याचं गेले का होते? ऐहिक जीवनामध्ये त्यांना समाधान आणि शांती आणि आनंद मिळाला नाही. तिथे गेल्यानंतर मिळाल्यानंतर आले कुठे? महावीर कुठे आले? जंगलात राहिले का? बुद्ध कुठे आले? नगराकडे पळाले, कारण आनंद वाटायचा आहे. घ्या रे भोकरी भाकरी, दही भाताची शिदोरी. आनंद वाटायचा आहे. आनंद वाटण्याकरिता नगराकडे यावं लागतं, कारण त्याची वाटेकरी खूप लोक होणार आहेत. लक्षात घ्या, साधना मिळाल्यानंतर आनंद वाटण्याकरता यायचं. आता काहीच मिळालं नाही तरी लोक आनंद वाटतात, नाहीच काही तर मिळणार काय त्याला? यालाही आनंद नाही त्यालाही आनंद नाही, केवळ व्यवहाराच्या गप्पा चालतात तिथे. जयाचे ऐहिक धड नाही, तुकारामांचा संसार जरी हालाकीचा होता तरी तुकाराम म्हणतात माझ्याकडे अशा सिद्ध्या होत्या, ऐश्वर्य उपभोगू शकतो. काय उणे आम्हा विडोबाचे पायी, वृद्धी सिद्धी द्वारी ओळंगती. माझ्या दरवाजावर वृद्धी सिद्धी उभ्या आहेत, काय समजता तुम्ही मला? पण मी माझं सिलेक्शन केलं की मला याच्यात सुख वाटत नाही, मला आत्मानंदात सुख वाटतं. म्हणून सिद्ध्यांचा उपयोग तुकाराम महाराजांनी केला नाही. करता येतं. म्हणून इथे तुकाराम महाराज वेगळे बोलले, दुसरे वेगळे बोलतात असं नाही. साधक अवस्थेमध्ये संसारात फार अडकला असाल तर ईश्वर तुम्हाला माफ करत नाही, फटके देऊन संसाराचे तुकडे पाडतो. जगदीश असताना मी संसारात जास्त रममान झालो होतो. वाटत होतं की असं सुख उपभोगूत, कल्पना करू, तसं करू. आणि तो गेला की एकदम निराश झालो. शेखर आले 12 दिवसानंतर, आणि 2 जण रात्री अगदी गच्चीवर आमच्या बसलो, काही नाही बनेनवर. थंडीचे दिवस, नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर 1990ला तो गेल्यानंतर 13-14 दिवसानंतर आला. म्हणे मी 12 दिवसात आलो नाही, मला तुमच्याशी बोलायचं होतं. पहिलं वाक्य टाकलं, आता संसाराचं सुख नीरस वाटत असेल नाही? म्हणलं हो. लक्षात घ्या, आता कुठल्याच संसाराच्या याच्यात तुम्ही रमणार नाहीत. माझं ईश्वरानं मुलगा संपून केलं हे. मला विरक्ती मुलाला नेऊन केली, तुम्हाला भावाला नेऊन केली. लक्षात घ्या वाक्य काय. हे जर घडलं नसतं म्हणले, तुम्ही विरक्त झाले नसते.
ईश्वराला एक करायचं होतं. देवभक्ता लागी करुणेदी संसार, अंगे सारावार करुणी ठेवी. कारण मानसशास्त्र असं आहे, आपण खरंच गुंतणार असोत वैभवात, हाणतो छाटतो पंख ईश्वर. पण याचा अर्थ असा नाही तुमच्याकडे शक्ती ऐहिक जीवन घडवण्याची दिलेली आहे. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी टाकली, भगवान गोपालकृष्णाने टाकली, ती याच्याकरता सर्वसाधारण माणसाकरता टाकली, निव्वळ संत महंतांकरता ओवी नाही. लक्षात घ्या, साधकांसाठीची ओवी आहे. प्रत्येकाने जीवन सोडायचं नाही, संसार सोडायचा नाही, कुठेही म्हटलेलं नाही. ही ओवी टाकली याच्याकरता का टाकली? सगळ्या ओव्यापेक्षा ज्ञानेश्वरीची ओवी वेगळी आहे. सगळ्या धर्मग्रंथात सगळ्या याच्यात विरक्ती वेगळ्या ढंगाने सांगितली, माऊलींनी वेगळ्या ढंगाने सांगितली. का? गोपालकृष्णांनी वेगळ्या ढंगाने सांगितली. कारण येणार योग प्रगट होणारे राजर्षी योग लक्षात घ्या. या भूतलावर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून राजर्षी योग प्रगट होणार आहे. आणि हा वैभवशाली योग आहे. याच्यात भिकारी राहायचं नाही, लक्षात घ्या. काही काळ असू शकेल तुम्हाला भिकारीपणाचा, काही अंशी, पण परमनंट नाही. हा भिकारी राहू देणारा योग नाही. राजयाची कांता काय भीक मागे, तुकारामही म्हणतात, राजाची पत्नी कटोरा घेत जर फिरली, हा नशीबच असेल खराब. राजानं परित्यक्त केलं असेल तर कटोरा हातात येईल. पण राजाची पत्नी कधी जोगवा मागते का? द्या बरं एक पायलीभर ज्वारी. कोण आहेत तुम्ही? राजाची पत्नी. आपण म्हणून भिकारणी आहेस, राजाची पत्नी यश. मग या भगवंताच्या जर आपण महाबलशाली पत्नी किंवा साम्राज्यशाली याचे जर पुत्र असोत, भिकारी नाही होऊ शकत. भीक का मागतोय? अजून आमचं आडाखे जमलेले नाहीत संसाराचे. अजून संसार आणि परमार्थ कसा करायचा ही कला साधलेली नाही आम्हाला. लक्षात घ्या, परमार्थ आणि संसार वेगळा नाही. ऐहिक जीवन समजा आपल्या नशिबात ईश्वराने पूर्वजन्मी दिलेलं नसेल. लक्षात घ्या मी काय म्हटलं. पूर्वजन्मी आपल्याला दोन सिद्ध्या दिलेल्या नाहीत, यश आणि श्री. काही करा उलट होतंय, व्यवहार करा उलट होतंय, काही करा उलट होतं. श्री ऐश्वर्य धनधान्य संपत्ती दिलेली नाही. त्याच्याकरिता हा योग साम्राज्याचा धनी होऊन यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आणि धर्म या सिद्ध्या आपल्या रक्तात निर्माण दैवी सामर्थ्याने उत्पन्न कराव्या लागतात. यश आणि श्री स्वतंत्र सिद्धी नाही म्हणून लोक मंत्र जप करतात. पहा, श्री यंत्र ते यंत्र हे बरोबर नाही. त्याच्याने येतं असं नाही. हे चार योगापैकी कुठलाही योग प्रगटला, यशस्वी हा भाग वेगळा आहे. पुढे कोणतं आलं? यशस्वी ज्ञान म्हणजे ज्ञानयोग, ज्ञान वैराग्य म्हणजे वैराग्ययोग म्हणजे बुद्धियोग, ज्ञानयोग बुद्धियोग, हां ज्ञान वैराग्य ऐश्वर्य म्हणजे ऐश्वर्य योग म्हणजे भक्तियोग, आणि धर्मयोग म्हणजे हा कर्मयोग. हा मिळाला, याची साधना अपरिपक्व आहे अजून, म्हणून तुम्हाला ते फळ मिळत नाही. कारण तुम्ही आसक्त व्हाल. आजही आपला संसार बरोबर का नाही? केव्हाही आसक्त होण्याची भीती आहे आणि तुम्हाला अजून कसून काढायचं, पण तो असं राहू देणार नाही, हे तितकंच खरं आहे. पण त्यासाठी किती साधना करावी लागेल माहिती नाही. प्रत्येकाचे पापाचे डोंगर किती आहेत ते असेच करावं लागणार. आणि ती शक्ती कुठलाही योग आला की चारही योग निर्माण झाले समजा, यश आणि श्री आपोआप येतं.
त्यासाठी प्रयत्न वेगळे करावे लागत नाहीत. प्रयत्न करावे लागतात हे ज्ञानयोग, बुद्धियोग, कर्मयोग आणि धर्मयोग म्हणजे हा ऐश्वर्ययोग म्हणजे भक्तियोग मिळवण्याकरता आणि याच्या साधनेकरता प्रयत्न करायला पाहिजे. सिद्ध मिळतात, आपोआप लक्ष्मी येते. भगवान विष्णू आले की लक्ष्मी जाईल कुठे हो? जाईल कुठे? निदान तुम्ही उपभोग घेऊ नका, पण तुमच्यात ते सामर्थ्य पाहिजे. यश आणि श्रीची सिद्धी उत्पन्न झाली पाहिजे, तितकं तुम्ही साधना केली पाहिजे. कारण भिकारी भक्त ईश्वरालाही मान्य नाहीत. लक्षात घ्या, जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परार्थ पुससी काही. दुसऱ्या वाक्यातून अजून एक अर्थ वेगळा ध्वनित होतोय, जास्त स्पष्टता पहिल्या वाक्याची येते. जयाचे ऐहिक धड नाही, तयाचा परमार्थ परत्र पुससी काही. ऐहिक जीवन ज्याला संसार नीट करता आलेला नाही, ऐहिक जीवन वैभवशाली करता आलेलं नाही, त्याला परमार्थाचा धडा कोणता चाललाय विचारू नका. कुठलं संन्यासाला विचारता हो? लक्षात घ्या. ऐहिक जीवन धड आहे समजायचं, मागची बँक बॅलन्स कॅसेट जरा चांगली चाललेली, एवढंच. भाग्यशाली समजायला हरकत नाही. नसेल निर्माण करा, माहिती नाही, रक्तामध्ये ते सगळे प्रकार. ज्ञानेश्वर म्हणतात, बाय हुक और क्रूक तुम्ही ऐहिक जीवन तुमचं धड झालं पाहिजे, मला माहिती नाही. एक. नंबर 2, परमार्थ पुसू नका म्हणजे परमार्थाचे प्रयोग असे झाले पाहिजेत की ज्याच्यामुळं ऐहिक जीवन आणि परमार्थिक जीवन दोन्ही उंचावलं पाहिजे. आणि ज्यांचं ऐहिक जीवन उंचावलेलं नसेल तर परमार्थिक जीवन त्याचं 0 आहे असं समजा. भलेही तो भागवत कथा ऐको, भलेही तो गायत्री मंत्राचा उच्चार करो, भलेही तो काही करो. लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. ज्ञानेश्वरीचा बारकावा प्रचंड आहे. म्हणून तुम्ही कुठल्या अध्यात्माचे प्रयोग करतात हे त्याला विचारूच नका. त्याच्या ऐहिक जीवनावरनं त्याची तपासणी करा की त्याचे प्रयोग राईट चाललेत का रॉंग चाललेत. उदाहरण आता सांगतो, डिटेल आपल्याला थोडं जायचंय. एक 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 गुत्ता थोडासा, हा जो गुंता आहे थोडा कमी होईल. ऐहिक जीवन धड का नाही म्हणून आपण काही गोष्टी सांगितल्या. व्यवहारात थोडंही चुकलं, साधनामय व्यवहाराच्या कलामध्ये थोडेही तुम्ही चुकले की तुमचं जीवन संपलं. ऐहिक जीवन म्हणजे काय? चुका जर तुम्ही परमार्थामध्ये केल्या, परमार्थिक प्रयोगांमध्ये तुमच्या चुका झाल्या की ऐहिक जीवन तुमचं धड राहू शकत नाही. धड असलं तरी ब्रह्मदेवाच्या ओव्या पहा. कोणत्या ओव्या आहेत? तयाचे सर्वस्व हरिल चोर म्हणुनी. राजा असेल ना, रंक करून टाकू, चोरी करू त्याच्या घरी आणि त्याची संपत्ती हरण करू. स्वधर्म जरी विसराल तया ते काळ दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. लक्षात घ्या, ब्रह्मदेवांचं वाक्य आहे. स्वधर्म शब्दाचा अर्थ खूप सांगितलेला आहे.
चुका करू नका प्रयोगांमध्ये. म्हणून मी एक गोष्ट काय सांगितली, काहींना अनुभव आले असतील. मी फक्त निरीक्षण करतो, तुम्ही सगळ्यांचं निरीक्षण करायचं. आपल्याकडे सगळ्या क्वालिटीचे साधक आहेत, निरीक्षण करायला हरकत नाही. एकच क्वालिटी असती तर दुसऱ्याकडे पाहावं लागलं असतं. अनेक साधक क्वालिटीचे आहेत. साधनेला काय आले नाही, शुक्रवारच्या असं काम होतं. बरं, आळंदी शिबिराला काय आले नाही, नाही जरा व्यवहार होता, प्लॉट विकायचा होता. मी त्या लोकांकडे पाहिलं, वाटणी करायची घराची, मी त्या लोकांकडे पाहिलं, त्यांचं काम झालेलं नाही. ज्या ज्या वेळेस तुम्ही देव कार्याला बाजूला सारून संसार कार्य श्रेष्ठ समजता, त्या त्या वेळेस देवानी ते कार्य होऊ दिलं का हे फक्त पहा. मग तोच साधक म्हणता राहणार, काय हो तेही गेलं आमचं हेही गेलं. मी मनात म्हणलो ते जाणारच होतं. लक्षात घ्या काय ते जाणारच होतं. म्हणून मी चूक करीत नाही. जावई पहिल्यांदा आले, अपर्णाची सोयरीक झाल्यानंतर पहिला दिवस त्यांचा मी आळंदीला. मला आहेत बाकी सासू आहे, सगळे आहेत. काय सांगावं, एखादा अरिष्ट येऊ शकतं. देवाला बाजूला सारणं सोपं नाही, आणि लहान पोराला बाजूला सारणं सोपं नाही. दोन, कोणालाही बाजूला सारा चालतं. मांडीवरच्या पोराला फेका, ते एक बाजूला सारता येत नाही, ते बाजूला सारता येत नाही. देवकार्य बाजूला सारता येत नाही. दोन गोष्टी बाजूला सारता येत नाही. काहीतरी नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. आता नुकसान म्हणजे नुकसान नशिबात नव्हतं, नशिबात होणारं होतं, पण तुमच्या चुकांमुळे अध्यात्माच्या नुकसान झालं. ओव्या काढा ब्रह्मदेवाच्या, की तुम्हाला भाग्याने जरी दिलं तरी मी नष्ट करी. आणि भगवान कृष्णाने आपल्याकडे घेतलं नाही, ब्रह्मदेवाकडे सोपवलंय. हे पहा माझं नाही बरं का अर्जुना, मी नाही काढला कायदा, हा ब्रह्मदेवाने काढलेला कायदा आहे. थोडंही तुम्ही सरकले बाजूला, संपलं. लक्षात घ्या काय म्हटलं. माझ्याजवळ खूप उदाहरणं आहेत, एकेकाचे उदाहरणं आहेत माझ्याकडे टिपलेली. साधनेला जरी तुम्ही शुक्रवारी नाही आले आणि घरी साधना केलेली नाही, त्यांचे राग वाढले, त्यांचे द्वेष वाढले, त्यांचे काम वाढलेत आणि त्यांच्या घरात ट्रबल सुरू झाले, असे उदाहरण आहेत. लक्षात घ्या मी काय म्हटलंय. सहजगत्या मी पाहत असतो, किती दिवस हे शुक्रवार याने सोडलाय, बरेच दिवस झाले. काहीतरी भानगड घरात उत्पन्न व्हायलाच पाहिजे. तुम्ही निरीक्षण करा, पण दुसऱ्याकडे नाही, आपल्याकडे. नाही तर अच्छा मी त्याच्याकडे पाहतो, हो साहेब त्याच्या घरात झालं, तुमच्या नाही आमच्या घरात सहज झालं, असं नाही. लक्षात घे मी काय काय म्हटलं. साध्या गोष्टी आहेत या. जो तुम्ही विचार साधनेचा केला, जे तुम्ही संकल्प केले, इच्छा केल्या, ज्ञानेश्वरीला आलं पाहिजे. देसाई मोरे शक्यतो टळत नाहीत, भंडारे शक्यतो टळत नाहीत. त्यांना संसार नाही असं मला नाही वाटत तुम्ही म्हणाल. पण आपल्याकडे संसारित लोक जास्त आहेत आणि त्यांचे सगळ्यांच्या घरात तबा आहेत. कुठे ना कुठे गडबड आहे. आणि श्रद्धा कमी का झालेली आहे, आम्हाला देवाने असं का केलं, जातात ना मधून 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 मधून, मग तोही तुम्हाला मधून 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 पाहतो. सारखं त्यांनी पाहावं असं कशा करता उल्लेख करता, काय गरज आहे त्याला. तोही म्हणतो पाहिल ना कधीतरी कधीतरी कधीतरी, आता नाही पाहिलं तरी तुमच्या म्हातारपणात पाहिजे, तोही फुरसतीने पाहिजे.
फक्त असेच करा. आपल्याकडे कॅमेरा फिरवा. एक प्रकार म्हणजे कोणता सांगितला? जे तुम्ही एखादा छोटा मोठा संकल्प केलाय साधनेचा, तोही नाही केला तर तुमच्या मानसिक प्रवृत्तीत कसा फरक झाला, तुमच्या किरणांमध्ये कसा फरक झाला, चेतनशक्ती जी उद्भवलेली अंगामध्ये तिच्यात काय फरक झाला, बुद्धीत काय फरक झाला, आणि घराच्या लोकांच्या तुमच्याविषयीच्या बुद्धीत काय फरक झाला. असेच करा. ऐहिक धड नाही राहिलं. ऐहिक धड नाही त्याचं कर. तुम्ही किती म्हणा नाही आम्ही साधक आहेत, नो. गडबड झाली का तुमच्या घरात? देर इज समथिंग रॉंग. आग लागली घरात, कोणी सोडवायला नाही आलं. अरे कोणी साधक मदतीला नाही आला. कोणी साधक एखाद्या वेळेस घरात कोणाची मानसिक स्थिती बिघडली त्याला समजून सांगायला नाही आला. समजायचं त्याच्या परमार्थाचे धडे चुकले. मग बोंब मारतो होता, आमच्याकडे कोणी आलं नाही. पहा ना, माझं पोट उठलं होतं, माझं डोकं उठलं होतं, पण कोणी आलं नाही. त्यावेळेस परमेश्वराचं डोकं उठलं होतं तुमचं उठल्याबरोबर, की अक्कलही जाऊ देत नाही चौकशी करायला. असं समजायचं. आपल्याला साध्या साध्या गोष्टी रोखतात. काही कारण नसतात, साध्या गोष्टी रोखतात. काही नाही, कंटाळा थकलोच. समजा चुकून एक साधक दुसऱ्याचे ते गेले, तुम्ही गेले नाही शरीर, हो मी थकलो, तो मी पण थकलो, आणि दोघं गप्पा मारायला. दोघं थकले, खायला थकले नाहीत. एक जण मला असं नाही भेटलं, साहेब मी आजकाल जेवण बंद केलं का थकलो, खाता. जेवायला थकत नाहीत, फक्त परमार्थाला थकतात. ही चूक नाही. हा स्वधर्मातून विभक्त होणं आहे. आनंदरावाला मी पहिल्यांदा मार्क देईल, सोमवार आणि मंगळवार दौरेच काढीत नसत. गेले तर बिलकुल रविवारी यायचे, नाही तर सोमवारी यायचे. दंडक होता. हे 2 दिवस माझे परमार्थाचे, 4 दिवस संसाराचे. टाइम मॅनेजमेंट भगवान शंकराचार्यांनी सांगितलेली. बिझनेस मॅनेजमेंट आपण करतो, पण टाईम मॅनेजमेंट नाही जमत. टाईम मॅनेजमेंट हे माझे आहेत, मी कोणाला देणार नाही. याच्यावर माझी भावी जीवनाची इमारत उभी राहणार आहे. हा टाईम मी कोणाला देणार नाही. हा राखून ठेवलेला आहे मी माझ्या जीवात्म्यासाठी, माझ्या परमेश्वरासाठी. मुलीला नाही, मुलाला नाही, संसारालाही कोणाला नाही. हा माझा टाईम आहे. त्यावेळेस ईश्वर पाहतो, एरवी तरी माझिया भक्ता. माझी या शब्द आहे, त्याडी भक्त म्हणून स्वीकारल्यानंतरची ती स्थिती आहे. मग आमचं असं का? त्यांनी अजून भक्त म्हणून तुम्हाला स्वीकारलं नाही, त्याच्या रेंजमध्ये जाऊन त्यांनी ओढलं पाहिजे. एरवी तरी माझिया भक्ता, नाही संसाराची चिंता. ज्ञानेश्वर 12व्या अध्यायात सांगतात, काय राजयाची कांता भीक मागे. अरे कोणी आणून देईल तुम्हाला, नाही भीक मागू देत. अनेकांना, आपल्या लोकांना माहिती आहे, कोणी काही उभा राहतं. आपले साधक कदाचित उभा राहतील, आणून देतील. मग काय भगवान थोडीच थैली आणून देतं, शंख चक्र गदा आणि पद्म आणि एक थैली. असं येत नसतं. कोणाच्या तरी माध्यमातनं प्रभू उभा राहतो. सगळ्या संतांना देखील तो कुठल्या तरी माध्यमातनं उभा राहिला आणि त्यांचं त्यांनी कार्य पार पाडलंय. आपण पाहत राहतो शंख चक्र गदा गरुड. आता खिडकीतून गरुड कसा येईल म्हणून काही लोक मोठी खिडकी काढतात, ते गरुड मोठा आहे, नाही तर गच्चीवर जाऊन बसतात. अशाने येत नाही. तर थैली गेली टाकील असं येत नाही. म्हणून परमार्थाचे धडे किती पक्के आहेत हे संसाराच्या गोष्टीवरून तुम्ही निरीक्षण करा, असं ज्ञानेश्वर सांगतात. द्रष्टाभाव नसेल. 7 तासाची कॅसेट आपली द्रष्टाभावाची. संसारात कसं राहायचं? संसार करू नका म्हटलंय का? करा, पण कसं करा? अलिप्त,
नो इमोशनल इन्व्हॉल्वमेंट, नो इमोशनल अटॅचमेंट. अटॅच राहू नका. कधी ये संपलं. लक्षात घ्या, व्यवहाराच्या किती कसं त्रयस्त मन, त्याच्यात थोडंही चुकलं की पहिल्यांदा हल्ला प्रभू करतो संसारावर. लक्षात घ्या, परमार्थाच्या धड्यात तुम्ही चूक केली की पहिला हल्ला संसारावर होतो तुमच्या, दुसरा हल्ला तुमच्या प्रकृतीवर होतो आणि तिसरा हल्ला बाकीच्या लोकांवर होतो, मानसिक स्थिती आणि बुद्धीवर होतो. याचं तर कबाड वाजवतो तो आणि मग घरचंही वाजवतो याच्यामुळे. म्हणून बाप्पासाहेबांनी सांगितलं होतं, तुमचा उन्हाळा होईल. लक्षात घ्या, तुम्ही जर एक कार्य नाही केलं, देव एकट्याला ठेवील, उन्हाळा होईल. अच्छा, तुम्हाला म्हणलं का, मग करा 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 तुम्ही, तुम्हाला पण त्याची. कारण ती लाईन आशीर्वादाची नाही न श्रापाची आहे, ती लाईन परमार्थाच्या नियमांची आहे. हा, असं तुम्हाला श्राप दिला का बाप्पासाहेबांनी? अरे श्राप नाही आहे, नियम दिलाय, नियम सांगितलाय. ब्रह्मदेवाने श्राप नाही दिले कोणाला, नियम घालून दिलेला फक्त सांगितला. काही लोक म्हणतात, बाप्पा परमार्थ आल्यावर असं होत असतं का? मग चाललो होता आम्ही, काम आहेत आम्हाला खूप. नियम आहे. साधून श्राप देतो, गुरु श्रापही देत नाही. डॉक्टरनी श्राप दिला, साखर खाल्ली तर डायबिटीस वाढेल. अरे श्राप नाही आहे, तो नियम आहे. दुसरा डॉक्टर बघतो, नियम येतो. सर्वार्पण नाही केलं तर, सर्वार्पण प्रयोग म्हणजे सर्वार्पण नाही, दान धर्म सेवा हे सगळं अर्पण. सर्वार्पणाचा अर्थ फक्त हे नाही बरं का, परवानगी मागितली अर्पण केली. आम्ही मागितलं की 10 ब्राह्मण आलेत, मानसिक अर्पण करून टाकलं, जेवण अर्पण केलं, सर्वार्पण असं नाही. फक्त परवानगी मागणे अर्पण करणे म्हणजे सर्वार्पण नाही. सर्वार्पण म्हणजे भगवंता माझं काहीच नाही, तुझ्या कार्याला जे लागेल सर्वस्व माझं आहे. गुरु कार्याला, परमेश्वराच्या कार्याला जे लागेल ते सगळं माझं अर्पण आहे. दॅट इज सर्वार्पण. याच्यात चुका झाल्या की देव संसारही घालवतो, परमार्थी घालवर संसारच घालवतो असं नाही, शरीर प्रकृती घालवतो असं नाही. परमेश्वर परमार्थाची शक्ती देखील तुमच्यामधून काढून टाकतो. नालायक आहे म्हणून, पण ती तरी राहू द्यावी ना, नाही राहू देत. मी चुकत होतो, 5-5 तास साधना केल्यानंतरही कुंडलिनी जागृत झाली असं कधीच मला वाटलं नाही आले अनुभव. उलट छाती दुखत होती. आणि ज्यावेळेस कबूल केलं, राईट झालो, एका सेकंदात शक्ती उसळली. ती शक्ती थांबत नाही अशा देहामध्ये. ज्यांनी परमार्थाचे धडे गिरवले नाहीत, ज्यांनी चुका केल्या, ज्यांनी अक्षम चुका करतायत, जे नीट सायंटिफिक रीतीनं धडे गिरवत नाहीत आणि ऐहिक जीवनाच्या पायऱ्या ज्यांच्या खतम होत चालल्यात, त्यांच्यामध्ये शक्ती देखील दगा देते. शक्ती थांबत नाही. सगळीकडून होळी करते आपली. एक तर दिवाळी नाही तर होळी, 2च अल्टरनेटिव्ह बरं का आपल्याकडे. 2च अल्टरनेटिव्ह. एक तर ती होळी करील, नाही तर ती दिवाळी केली. मध्ये नाहीच, मधलं नाही आहे भानगड. एक तर दिवाळीचा आनंद घ्या, ती प्रसन्न असेल तर, नाही तर होळीचा घ्या. तुम्ही चुका केल्या, होळीचा आनंद घ्या. दोन्हीपैकी एक पेटेल. पण परमार्थाचे धडे किती चांगले आहेत हे ऐहिक जीवन, मानसिक टेन्शन सारखं असेल, परमार्थिक धडा चुकतोय. डायबिटीस कंट्रोल नाही, परमार्थिक धडा चुकतोय. कोणता? चर्वंतर पण चुकतोय.
बीपी गेलेलं नाही, परमार्थिक धडे चुकलेत, जे जे प्रयोग सांगितलेत ते काटेकोरपणे होत नाहीत, मानसिक टेन्शन आलंय, काम क्रोध विकार नव्हते ते आले, आनंद होता तो गेला, परमार्थिक धडे चुकलेत. म्हणून ऐहिक जीवनाच्या वरून परमार्थिक धडे किती चांगले याचे चाललेत त्याच्यावरचे खेळ आहे. अरे निगेटिव्ह किरणं जरी तुमची निघाली तरी असलेलं नष्ट होतं तुमचं. इव्हन निगेटिव्ह किरणं, निगेटिव्ह बोलणं हे जरी निघालं तरी आपल्याला नष्ट करतात. निगेटिव्ह अप्रोच, निगेटिव्ह बोलणं, दुःखात राहणं. काही लोक दुःखातच राहतात, केव्हाही तोंड उतरलेलंच, आणि कोणी भेटायला गेलं की कणत बसतात. तर तुम्ही इकडे तिकडे जाऊन पुन्हा ते कणं बंद होतं, तुम्ही गेले की पुन्हा सुरू. दुःखात राहण्याची सवय, दुःखाला चिकटून राहण्याची सवय, सतत निंदा करण्याची सवय, हे दुःखाचं प्रोडक्शन आहे बरं का. का माणूस निंदा करतो? माझा नवरा असा सुरू. तुमचा नवरा कसा आहे? ते म्हणते माझाही असाच. तसा नाही हो, तुमचा फार चांगला आहे. तुम्हाला एक चापट मारतो पण मला 3 मारतो तो. नेहमी निंदा, कुचेष्टा, दुःख प्रोडक्शन मशीन असतात आणि दुःखात जगण्याची सवय केलेली असते. आनंदात राहण्याचा इच्छाच नाही, कारण निंदा करत असताना माणूस दुःखी असतो, द्वेषी असतो, क्रोधी असतो. लक्षात घ्या, 3 असे जर गोष्टी असतील तुम्ही निंदा करत असताल, साध्या साध्या गोष्टीतून सांगत चाललोय, तर परमेश्वर कसा राहील? कामी क्रोधी लालची इनसेन भक्ती होय. कामी क्रोधी लालची इनसेन भक्ती होय. भक्ती करे कोई सूरमा जाती वर्ण कुल खोय. भक्ती करे कोई सूरमा जाती वर्ण कुल खोय. त्याला जात नाही, त्याला भाषा नाही, त्याला पंथ नाही, त्याला काही नाही, कुळ देखील त्याचं नसतं. मग साईबाबांचं कोणतं कुळ आहे त्यांनी सांगितलं नाही, आणि गजानन महाराज कोणत्या जातीचे आहेत माहिती आहेत तुम्हाला? नाही सांगितलं त्यांनी. जाती वर्ण कुल खोय. असे नाही ना, पण हे आपला अनुमान आहे की ते पाथरीला होते, असं ट्रेस आउट केलं. त्यांनी कुठं सांगितलं मी पाथरीहून आलो, मी कोणाचा कोण आहे? काही नाही. कुठल्याच संतांनी मधल्या आहेत 150 वर्षाच्या ह्याच्यात फार कुठे तुम्हाला सहज कळालं? काही नाही. जाती वर्ण कुल खोय. काय म्हणलं? काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. मोह सगळ्यात कठीण आहे, लोभ सगळ्यात कठीण आहे. लोभामुळे आपल्याला साधना करू देत नाही, लोभामुळे आपल्याला कुठेही जाता येत नाही. ज्यांचे आई वडील असतील आणि पोरं कुठल्या तरी कार्यक्रमात तुम्हाला जाऊ देत नसतील, तुम्ही घरी थांबा, आम्ही जाऊन येतो, आज ज्ञानेश्वरी नको, आज साधना नको, तुम्ही आळंदी नको असं म्हणत असतील, फक्त वाच करा काय होतं. आज नाही, काही महिन्याने त्या कार्याचं काय होतं फार बारीक निरीक्षण करा. म्हणून हे निरीक्षण ऑब्झर्वेशन सारखं करायचं आपल्या जीवनात, दुसऱ्यांच्या जीवनात, घरच्या लोकांच्या व्यक्तींच्या जीवनात ज्यांनी अडथळे आणले, त्याचे विकार काय म्हणतात, त्याचं काय होतं, पुन्हा आजार होतो का एखादा, का त्याला अशी बुद्धी झाली. फक्त निरीक्षण करा साधक असल्यामुळे, आणि शिका त्याच्यातनं, लिहून ठेवा, जगाला सांगा, साधकांना सांगा, त्याच्यातनं तुम्ही ऐका.
हे सहजगत्या काही नाही आहे, सहजगत्या काही नाही. म्हणून ही ओवी किती लांबवल्या जाऊ शकते. पण आपल्याला किती राहिले? 1 मिनिट. जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परार्थ पुससी काही. परमार्थाचे धडे सायंटिफिक रीतीने करेक्ट असतील आणि तुमच्या वागण्याच्या पद्धती व्यवहारामधल्या